देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल बुलढाण्याचे जे आमदार आहे, गद्दार आमदार, ते गद्दार राहुलजींच्याबद्दल जे बोलता, त्यांची बोलणे एवढी लायकीसुद्धा नसताना ते राहुलजींना चॅलेंज करत आहे की बाबा राहुलजींची जो जीप काटेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ बस. त्यांनी स्वतःची लायकी पहिले विचारावी की आपण काय बोलतो आहे आणि कोणाबद्दल बोलतो आहे. कारण की गांधी घराण्याबद्दल बोलताना फार विचार केला पाहिजे. गांधी घराण्याचं देशासाठी फार मोठं बलिदान आहे. त्यांच्याबद्दल बोलताना तुमचं काय आहे, तुम्ही कुठं आहे, तुम्हाला जनतेने निवडून दिलं, विश्वास टाकून निवडून दिलं आणि तुम्ही 50-50 खोक्यावर तुम्ही विकले जातात आणि तुम्ही राहुल गांधीबद्दल बोलतात. पहिले तुमची प्रतिमा किती आहे, तुम्ही माणसं केवढे आहात, तुम्ही सूर्यावर चुकल्यासारखे करतात. आमच्या काँग्रेसच्या आमच्या नेत्याबद्दल तर तुम्ही अपशब्द बोलत असाल, आम्ही आमच्या नेत्याबद्दल अपशब्द ऐकून घेणार नाही. आम्ही सुद्धा आम्ही तुमची जीप काढू शकतो अशी आमच्यातली पावर आहे. परंतु हे बोलणं, हे चालणं, याची विकासाबद्दल बोलावं. तुम्ही आमदार आहात, एक प्रतिनिधित्व करतात, एका तालुक्याचे आमदार असताना आपण हे बोलणं आणि त्यांच्याबद्दल बोलणं, तुमची इमेज नाही ना तेवढी. तुम्ही स्वतःची इमेज किती आहे, तुम्ही काय करतात, विकासाबद्दल बोला. लोक समजलं नाही की तुम्ही स्वतः गद्दार आहे. गद्दारांनी सूर्यावर चुकल्यासारखं तुमच्या अंगावर पडता येते. तुम्ही किती मूर्ख आहे किंवा प्रतिनिधी करत असताना. राहुलजी कुठे आहे, तुम्ही कुठे आहे, तो देशाचा नेता आहे, तो कन्याकुमारी तर काश्मीर पाय चालतो आहे. स्वार्थ नाही त्यांना काहीच. त्यांच्यापुढे जर स्वार्थ असतं तर ते देशासाठी काही हे करू शकले असते. काश्मीर कन्याकुमारी तर काश्मीरपर्यंत पायी गेले, मणिपूर ते महाराष्ट्र पायी दिंडी काढली. तुम्ही काढून पहा एखादी यात्रा तुमच्याकडे निघते का. तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल बोलले, त्याचा आम्ही निषेध करतो आहे आणि अशा लोकांवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेला पाहिजे. तेवढ्यासाठी आम्ही आज जामनेर पोलीस स्टेशनला आमच्या जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने व आमचे मित्रपरिवार, आमच्या कार्यकर्ते, आमच्या कमिटीमार्फत पी.आय. कासकर साहेबांना निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनला. अशा गुंडवृत्तीच्या माणसाने काय बोलावं आणि काय नाही त्याचं भान ठेवलं पाहिजे. आमच्या नेत्यावर जर असं कोणी बोलत असेल तर हे मुळीच खपवून घेणार नाही. हे त्यांना आमचा कळक इशारा आहे. ते 11 लाख देऊ शकतात. आम्ही काय भिकारी आहे का. आम्ही त्यांनी कोणी जीप काढेल तर त्यांना 15 लाख रुपये देऊ शकतो. परंतु आपण आपली इमेज समजली पाहिजे. कोणाबद्दल आपण बोलतो आहे, काय बोलतो आहे, हे चुकीचं आहे त्यांचं. हे त्यांना आम्ही तेवढ्याकरता आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही त्याचा निषेध नोंदवत आहोत. आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आमचा कायम त्यांना कडक इशारा आहे. गद्दारांनी आमच्या नेत्यांना बोलू नये. गद्दारांनी पहिले गद्दारी केलेली आहे. पहिले त्यांना एवढं तर त्यांना वाटत होतं त्यांना राजीनामा दिला पाहिजे होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एवढं बोललं पाहिजे होतं. आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. बुलढाण्याचा जो आमदार आहे संजय गायकवाड, हा फार गुंड प्रवृत्तीचा आमदार आहे. याला फक्त गुंडागिरी करणं एवढंच याला माहिती आहे. स्वतः बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडून स्वतः मिरवत आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेचे सेवक आहोत म्हणून. हे 1 नंबरचे खोकेबाज आमदार आहेत जे संजय गायकवाड आहेत. यांची एवढी लायकी नाही आहे की राहुल गांधीला ते म्हणतील की याची जीप काटा, मी 11 लाख रुपये तुम्हाला बक्षीस देतो. संजय गायकवाडांनी स्वतःची जी त्याची नीतिमत्ता आहे ते बघायचं. बुलढाण्यासाठी तो काय विकास करत आहे ते त्यांनी पाहायचं आणि नीतिमत्ता अशी असली पाहिजे की तो खरंच त्या बुलढाण्यामध्ये तो विकास करत आहे का. आणि मला समजत नाही की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आमदार म्हणून जनता निवडून देते. जनतेला मला एकच विचारायचं आहे, हे तुम्हाला काय न्याय देणार आहे. जनता आज महागाईला झुजत आहे. महागाई किती झालेली आहे याच्याने जनता त्रस्त आहे. पेट्रोल डिझेलच्या भावाने जनता त्रस्त आहे. रस्ते बरोबर बनत नाही, जनता त्रस्त आहे. हे लोक तर विमानात उडतात, परंतु इथे जनता रस्त्याने चालते, हे जनतेचे हाल अपेष्टा होत आहेत. यांना विमानाचे तिकीटं भेटतात, हे भेटतात, फुकटाचे खोके 50-50 लाखाचे यांच्याकडे येतात म्हणून यांना मास चढलेला आहे. तर एवढा मास तुम्ही चढवून घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जनता अशा प्रकारे तुमची जीभ कापेल ना की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे याचं माणसांनी भान ठेवायचं. 70 वर्षाच्या राजनीतीमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य कुठले आमदार करायचे नाही. अरे जी जनता तुम्हाला निवडून देते त्या जनतेमध्ये तुम्ही उभे राहून म्हणता की या नेत्याचं जीभ कापून टाकील, त्या नेत्याची जीभ कापून टाकील. 70 वर्षामध्ये काँग्रेसने तुम्हाला हीच नीतिमत्ता शिकवली होती का. काँग्रेसने तुम्हाला हीच नीतिमत्ता दिली होती का. कुठल्याही महिलेवर अभद्र टिप्पणी करायची, सोनियाजी गांधींवर खालच्या स्तरावर बोलायचं, राहुल गांधींवर खालच्या स्तरावरचं बोलायचं.
प्रियंका गांधीवर खालच्या स्तराचं बोलायचं. पंडित नेहरू चालले गेले आहेत वरती, पण आजही यांच्या तोंडामध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी. अरे जे गेले त्यांची आलोचना कशाला करतात? जे गेले त्यांची आलोचना कशाला करतात? आता त्यांच्याच तर भरोशावर जे त्यांनी 70 वर्षामध्ये केलं आहे त्या भरोशावरच तर देश चालू आहे. यांना तर 10 वर्षामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा सांभाळता नाही आला. आमचा पुतळा वर्षानुवर्ष उभा आहे. आम्ही आजपर्यंत शिवाजी महाराजांचा कुठे अपमान झाला नव्हता 70 वर्षामध्ये. या लोकांनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा अभिमान शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे. आणि असे हे आमदार संजय गायकवाड वायफळ आपली बडबड करायची, गुंडागर्दी करायची, दहशती वातावरणामध्ये बोलायचं. तुला डोकं आहे का संजय गायकवाड? अजिबात तुला डोकं नाही आहे. कुठल्याही प्रवृत्तीची तुझी नीतिमत्ता एकदम साफ नाही आहे. गुंडगर्दीवाला तू आमदार आहेस संजय गायकवाड. यामुळे जनता तुझी जीभ कापेल आणि त्या दिवशी तू बेभान होशील.